हे तिसरं राईश 1000 वर्ष टिकेल अशी भविष्यवाणी हिटलरने 4 मे 1941ला जर्मन राईस्टॅग अर्थात पार्लमेंटमध्ये केली होती. ज्यू आणि बोल्शेविझमचा नायनाट करून सबंध युरोप एका जर्मन झेंड्याखाली आणायचे दैवी कार्य त्याला करायचे होते. 31 जानेवारी 1933ला सत्ता हाती घेतल्यापासून पराभव किंवा माघार हे शब्द जर्मनीत कधी उच्चारलेच गेले नव्हते. प्रथम धमकी देऊन आणि ती न ऐकल्यास प्रत्यक्ष कृती करून हिटलरने अनेकांना नमवले होते. ऑस्ट्रिया, झेकोस्लोवाकिया, पोलंड, बेल्जियम, नेदरलँड, नॉर्वे, हंगेरी, रोमानिया, बल्गेरिया, युगोस्लाविया, ग्रीस आणि कित्येक देश जर्मनीच्या ब्लिट्झक्रीग पुढे म्हणजे लाइटनिंग अटॅक पुढे पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले होते. फ्रान्ससारखा देश ज्याने पहिल्या महायुद्धात 4 वर्षे खंदकात बसून चिवट प्रतिकाराने आपल्या देशाचा स्वाभिमान राखला होता, तोच फ्रान्स हिटलरच्या एका तडाख्यात महिनाभरही टिकला नाही. फ्रान्स खिशात टाकलेल्या आणि आत्मविश्वासाने भरलेल्या हिटलरने 1000 वर्षाची भाषा मग का बोलू नये. जून 1941च्या शेवटच्या आठवड्यात एक जर्मन सैनिक घरी पत्र लिहित होता. ज्या क्षणाची आम्ही वाट पाहतोय तो क्षण आलाय. आम्ही रशिया जिंकायला निघालोय. आता हा शेवटचा शत्रू. लाल सैन्याला संपवायला आम्हाला 3-4 आठवडे लागतील आणि ठरल्याप्रमाणे मी ऑगस्टमध्ये सुट्टी टाकून घरी येऊ शकेन. 22 जून 1941ला हिटलरच्या आज्ञेप्रमाणे ऑपरेशन बार्बारोसा म्हणजे रशियावर हल्ला केल्यानंतर आत्मविश्वासाने भरलेल्या आणि थोड्या उन्मादाच्या या जर्मन सैनिकांच्या भावना होत्या. हिटलरने दाखवलेल्या स्वप्नावर जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिकांना उद्याच्या भयंकर दिवसाची कल्पनाच नव्हती. 38 लाख जर्मन आणि अक्षराष्ट्रांचे सैनिक ज्यांनी सोव्हिएत सीमा ओलांडल्या होत्या त्यापैकी काहीच लोक परत येणार होते आणि उरलेल्या 30 लाखाहून अधिक सैन्याच्या नशिबाचा फैसला आता हिटलर इतकाच महत्त्वाकांक्षी, दमनकारी आणि कदाचित त्याच्याहूनही कणखर असा त्याचाच प्रतिस्पर्धी जोसेफ स्टॅलिन करणार होता. ब्लिट्झक्रीग बेतोड होता. पश्चिम युरोपच्या तुलनेत मागास असलेल्या रशियाकडे त्याचा इलाज नव्हताच. जमिनीवर पॅन्झर रणगाड्यांच्या तुकड्या आणि आकाशात लुफ्टवाफे अर्थात एअरफोर्सच्या मेशरमिटचा मारा म्हणजे एका गावावरून गाढवाचा नांगरच फिरायचा. गावेच्या गावे माघार घेत आपल्या जीवनावश्यक सामानासह रशियन सेनेबरोबर पूर्वेकडे पळायची, कारण तो एकच पर्याय शिल्लक असायचा. पण जर्मन सैन्याची हालचाल इतकी वेगवान होती की बऱ्याच वेळा या पळणाऱ्या रशियन्सच्या अगोदर जर्मन सैन्य त्यांची वाट पाहत वेढा घालून बसलेले असायचे. मग येणारे हे नागरिक आणि सैन्य आपसुकच जर्मनीच्या तावडीत सापडायचे. मोठमोठी शहरे वेढली गेली, लाखो लोकांना वेढा पडला. अशा वेढ्याला रशियात केसल म्हणतात. वायझमा, मिन्स्क, स्मॉलेन्स्क, उमान आणि कीव इथल्या केसल्समध्ये जवळजवळ 20 लाखापेक्षा जास्त लोक सापडले. त्यांना जर्मन सेनेने युद्धकैदी म्हणून ताब्यात घेतले. युद्धकैद्यांना द्यावयाच्या वागणुकीचे जिनेवा कन्व्हेन्शन हिटलरने कधीच धुडकावून लावले होते. त्यामुळे या लाखो लोकांचा पुढे एकतर उपासमारीने किंवा बंदुकीच्या गोळीने मृत्यू झाला, कारण जर्मनीला खायला फुकटची तोंडं नको होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रशियन हे हीन वंशाचे असल्यामुळे जर्मनीच्या दृष्टीनं त्यांना जगायचा अधिकारच नव्हता. हीनतेमध्ये पहिले ज्यू आणि दुसरे बोल्शेविक हाच नाझी प्रचाराचा मूळ धागा होता आणि लाखो जर्मन यावर विश्वासही ठेवत होते. सोव्हिएत रशियात 3 महत्त्वाची शहरं होती. उत्तरेला लेनिनग्राड, मध्यावर मॉस्को आणि दक्षिणेला वोल्गा नदीच्या तीरावर स्टॅलिनग्राड. जर्मन सेनेचा वेगच असा होता की काही महिन्यातच ते या 3ही शहरांच्या जवळ येऊन ठेपले. या 3 शहरांच्या पलीकडेही अथांग रशिया पसरलेला होता, पण तो भूराजकीय दृष्टिकोनातून बिनकामी होता. ही 3 शहरं जिंकल्यास ते पूर्ण रशिया जिंकल्यासारखंच होतं. लेनिनग्राड म्हणजे ऐतिहासिक शहर, पूर्वीचे सेंट पीटर्सबर्ग. महान ऑक्टोबर क्रांतीनंतर क्रांतीचा प्रणेता व्लादिमीर लेनिन याचे नाव लावणारे. लेनिनग्राडच्या दारात पोचलेल्या जनरल लीबला हिटलरने लेनिनग्राड भोवतीचा फास आवळण्याची आज्ञा केली. हा वेढा पुढे 2.5 वर्षे चालणार होता, ज्यात लाखो लोक मरणार होते आणि भूक माणसाला कुठल्या थराला घेऊन जाऊ शकते हे दिसणार होते. पण तरीही रशियन सेनेने चिवट प्रतिकार केला. लीबला लेनिनग्राड जिंकता आले नाही, पण तो वेढा सोडून हल्ला देखील नाही. लेनिनग्राड पडले नाही, ते शेवटपर्यंत लढले. कमांडर इन चीफ ब्राउचेस, जनरल हल्डर आणि स्वतः हिटलर या सर्वांना वाटत होते की एक धक्का सरळ मॉस्कोवरच दिला तर सोव्हिएत संघ कोसळून पडेल. ऑक्टोबर 1941 मध्ये जर्मन सैन्य मॉस्कोवर हल्ला करायला निघाले. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत ते मॉस्कोपासून 20 ते 50 किलोमीटरच्या पट्ट्यात होते. जर्मन पांझर तुकड्यांना थोपवणे अवघड होते.
जर्मन सैन्य आता इतके जवळ आले होते की एक शेवटचा हल्ला करून शहरात घुसण्याचा विचार ते करू लागले. तेवढ्यात एका अशा सैनिकाने युद्धात उडी घेतली की ज्याने एकेकाळी नेपोलियन बोनापार्टचा बोऱ्या उडवला होता. पहिल्या महायुद्धात कैसरच्या सैन्याला सळो की पळो करून सोडले होते आणि रशियावर हल्ला करण्यापूर्वी हिटलरलाही त्याने आपली दहशत बसवली होती. तो सैनिक म्हणजे रशियन हिवाळा. रशियाच्या कोणत्याच शत्रूने असा हिवाळा अनुभवलेला नसतो आणि अशा वेळी रशियन सैन्य मात्र वायुगतीनं हालचाल करू शकायचं. त्या थंडीत हालचाल करू शकण्याची त्यांना निसर्गानेच देणगी दिलेली. त्यात स्टॅलिनने T-34 रणगाडे मैदानात उतरवले. बर्फातल्या युद्धात लागणारे कपडे घातलेले सायबेरियन सैन्यही मैदानात आले. त्यांच्या शुभ्र पांढऱ्या रंगाच्या कपड्यामुळे त्यांना शोधणे अवघड होऊ लागले. खराब वातावरणामुळे लुफ्तवाफेची विमाने देखील तळ सोडून हालेनात. जर्मन सैन्याला सर्व बाजूनी होणाऱ्या हल्ल्यापुढे माघारीशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. 100 किलोमीटरहून जास्त पश्चिमेकडे आता जर्मन सरकले आणि मॉस्कोवरील धोका तुर्तास टळला. 4 आठवड्यात रशियाला चिरडून सुट्टीला माघारी जाण्याच्या जर्मनीच्या वल्गना आता मागे पडत चालल्या. जनरल हाल्डर आपल्या डायरीत लिहितो, सोव्हिएत रशियाकडे 200 डिव्हिजन सैन्य आहे असा आमचा अंदाज होता, पण आत्ताच आम्ही 360 डिव्हिजन सैन्य पाहिलंय. जर्मन सैन्याच्या प्रचंड संख्येवर आणि त्यांच्या जिद्दीवर आता आघाडी टिकली होती. एकदा हिवाळा संपला की नवी आघाडी उघडायची असा जर्मन प्लॅन होता. युक्रेननंतर खार्किव, वोरोनेझ पासून जर्मन सैन्य दक्षिणेला सरकू लागले. हिटलरने फ्रेडरिक पॉलसला 6th आर्मीबरोबर दक्षिणेला मार्च करायला सांगितले. जर्मन सैन्यात नवे चैतन्य संचारले होते. हिटलरने दुहेरी हल्ला करायचे ठरवले. हर्मन होतच्या नेतृत्वाखाली एक तुकडी दक्षिणेकडे कॉकेशस पर्वतातील तेलाच्या खाणी काबीज करण्यासाठी जाणार होती आणि दुसरी पॉलसच्या नेतृत्वाखालील 3 लाख सैन्य, ज्यात 13 पायदळाच्या तुकड्या आणि 4 मोटर डिव्हिजन आणि 3 पॅन्झर डिव्हिजन घेऊन स्टॅलिनग्राडला धडकलेणार होती. स्टॅलिनग्राड हे वोल्गा नदीच्या काठावरील एक मोठे औद्योगिक नगर, रशियन शस्त्रास्त्रे आणि अवजड वाहने यांच्या कारखान्यांनी गजबजलेले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नावात स्टॅलिन लावणाऱ्या या शहरावर विजय म्हणजे स्टॅलिनवर आणि सबंध रशियावर एक मानसिक विजय असणार होता, ज्यामुळे कदाचित लढणाऱ्या रशियाचे धैर्य गळून पडले असते. पण स्टॅलिन हे जाणून होता, या शहरावर ताबा घेतल्याने दक्षिण सोव्हिएतची उत्तरेची व्होल्गा नदीच्या माध्यमातून होणारी वाहतूक ठप्प होणार होती आणि त्यामुळे कॉकेशस पर्वतातील तेलावर डोळे झाकून हात मारता येणार होता. पॉलसला हर्मन होत आणि लुफ्तवाफेचा आधार असणार होता. 28 जुलैच्या हिटलरच्या आज्ञेप्रमाणे पॉलस पुढे निघाला. 15 ऑगस्ट 1942ला त्याने स्टॅलिनग्राडला वेढा घातला. 3 बाजूंनी अक्षसैन्य आणि एका बाजूला पूर्वेकडे व्होल्गा नदी, अशा वेढ्यात शहर अडकले. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लुफ्तवाफेच्या विमानांनी आपल्या चढाईला प्रारंभ केला. 48 तासात 1000 टन एवढ्या बॉम्बगोळ्यांचा वर्षाव करून स्टॅलिनग्राड शहर बेचिराख करून टाकले. मातीचे ढीग आणि इमारती आणि कारखाने यांचे सांगाडे एवढेच काय त्या स्टॅलिनग्राडमध्ये 2 दिवसांनी उरले होते. मग स्टॅलिनग्राड लढवायचे कशासाठी होते? ते लढणार कशासाठी होते? कशासाठी लाखो नागरिक आणि सैन्य आपला जीव गमावणार होते? तर मातृभूमीच्या हाकेसाठी, स्वाभिमानासाठी. हरल्यानंतर मृत्यू अटळ होता तसा तो शरण जाऊन देखील अटळच होता. युद्ध आता गळ्याशी आलं होतं. इथे पराभव म्हणजे विनाश हे स्टॅलिनने जाणले होते. स्टॅलिनग्राडच्या दिशेने जेव्हा जर्मन सेनेची आगेकूच चालू झाली तेव्हा त्याने एक अध्यादेश काढला, ऑर्डर नंबर 227, जो इतिहासात नॉट वन स्टेप बॅक ऑर्डर म्हणून नोंदला गेला आहे. सैन्यच काय, सामान्य नागरिकांनाही माघार घेता येणार नव्हती. जे मेले ते गेले, जे जिवंत आहेत त्यांनी स्टॅलिनग्राड लढवायचं होतं. वोल्गा नदी पार करून पळून जाणारे पकडून येनकेविडीच्या ताब्यात दिले जाणार होते. स्टॅलिनग्राड जिंकणं हा पर्याय तेव्हा नव्हताच. स्टॅलिनग्राड लढवणं एवढंच काय ते हातात होतं. युद्ध हरल्यानंतरच्या परिणामांची सर्व रशियन जनतेला कल्पना होती, कारण आतापर्यंत जर्मन अंमलात गेलेल्या पट्ट्यात लाखो स्त्रियांवर बलात्कार आणि लाखो खून झाले होते. तेव्हा सगळेच लढायला सज्ज होते. स्टॅलिनग्राडमध्ये एक वाक्य प्रसिद्ध होतं, फॉर द डिफेंडर्स ऑफ स्टॅलिनग्राड देर इज नो अर्थ ऑन द अदर साइड ऑफ वोल्गा. म्हणजे ज्याला स्टॅलिनग्राड लढवायचं आहे त्यांच्यासाठी वोल्गा नदीच्या पलीकडे पृथ्वी संपते. स्टॅलिनग्राडचा मुख्य राजकीय अधिकारी निकिता क्रुश्चेवने मेजर जनरल वॅसिली चुकोवला विचारले, कॉम्रेड, तुला कल्पना आहे काय करायचं याची? चुकोव म्हणाला, आम्ही स्टॅलिनग्राड लढवू किंवा मरू. चुकोव स्टॅलिनग्राड लढवण्यासाठी योग्य माणूस आहे हे क्रुश्चेवने ओळखले. 62nd आर्मीची धुरा त्याने त्याच्या हाती सोपवली.
20,000 सैन्यानिशी चुकवणे आपल्या जागा घेतल्या. वेळ घालवणे त्याला मान्य नव्हते. तो म्हणायचा टाइम इज ब्लड. हजारो नागरिक, कारखान्यातील कामगार, स्त्रिया, मुले, वृद्ध सगळे त्या मातीच्या ढिगाऱ्या खालून इमारतीच्या सांगाड्यातून काम करत होते. पुढे पॅन्झर तुकड्या, त्यामागे मोटर डिव्हिजन आणि त्यामागे प्रचंड पायदळ शहरात घुसू लागले. चुकवणे आपल्या सैन्याच्या 5-10 सैनिकांच्या टोळ्या बनवल्या आणि त्या छुपे हल्ले करून शत्रूला बेजार करू लागल्या. पण 3 लाख एवढ्या प्रचंड सैन्याच्या रेट्यापुढे किती काळ खिंड लढवणार? चुकोवचे सैन्य पूर्वेकडे हटू लागले. जर्मन सैन्याच्या बळींचा आकडा मोठा होता. ऑक्टोबर 1942च्या मध्यापर्यंत चुकोवचे सैन्य 2 पॉकेट्समध्ये रेटले गेले. 90% स्टॅलिनग्राड आता जर्मनीच्या कब्जात होते. जर्मन सैन्याची परिस्थितीही हालाकीची होती. रसद आणि शस्त्रास्त्र पुरवठा खंडित होऊ लागला. थंडीचा कडाका वाढू लागला. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात तापमान -18 डिग्री सेल्सिअसवर पोहोचले. वोल्गा नदीतील वाहतूक मात्र आता जर्मनीच्या माऱ्याच्या टप्प्यात आली. त्यामुळे हजारो रशियन नागरिक आणि सैन्याच्या उपासमारीची वेळ आली. उघड होणारा सामना आता बंद झाला आणि स्नायपर युद्धाची सुरुवात झाली. चुकोवच्या सैन्याने एका ट्रॅक्टरच्या फॅक्टरीत आसरा घेतला होता. जर्मन पोझिशन्सबद्दलच्या बातम्या चुकोवच्या सैन्याला लोकांकरवी मिळत होत्या. स्नायपरने अचूक निशाणा साधून जर्मन्सना लक्ष बनवले जात होते. घरांचे कोपरे, पाण्याच्या कारखान्यातील पाईप्स, मोठ्या मशीन्स याचा वापर लपायला आणि हल्ले करायला होऊ लागला. नागरिकही या सगळ्याचा वापर करू लागले. परिस्थितीने त्यांना यासाठी तयार केले होते. कधीकधी एकाच इमारतीच्या 2 मजल्यावर एकीकडे जर्मन्स तर दुसऱ्या मजल्यावर रशियन्स अशी परिस्थिती असायची. एखाद्याने फेकलेला ग्रेनेड शत्रू हातात घेऊन माघारी फेकून द्यायचा, इथपर्यंत ही लढाई पोचली होती. शत्रूच्या छातीत धडकी भरवणाऱ्या पॅन्झर मार्च, त्यामागे शत्रूला चिरडत जाण्याची सवय असलेल्या जर्मन सेनेला हे युद्ध मानवेना. ते या युद्धाला संतापाने रॅटन क्रीग म्हणजे उंदीर युद्ध म्हणायला लागले. वॅसिली झेटसेव, अनातली चेकाव हे रशियाचे 2 स्नायपर हिरोज. रशियन प्रचारात या दोघांच्या शौर्याला प्रचंड प्रसिद्धी देण्यात आली. एकट्या वॅसिली झेटसेवने 225 जणांना आपल्या स्नायपरने टिपले होते. रशियाला आता एकच धक्का दिला की तो कोलमडून पडेल याबद्दल हिटलर आणि त्याच्या जनरल्सचे एकमत होते. लुफ्तवाफेने ट्रॅक्टर फॅक्टरीवर बॉम्ब वर्षाव केला. हजारो बंडखोर शहीद झाले, पण चुकोव शरण जाईना. पण कितीही चिवट प्रतिकार केला तरी आणखी काही दिवस शहर लढवणे अशक्य ठरणार होते. जनरल झुकाव आणि जनरल वॅसिलेवस्की यांनी एक गुप्त योजना आखली होती. अगदी स्टॅलिनग्राडमध्ये लढणाऱ्या चुकोवला देखील याची कल्पना नव्हती. रशिया एखादा प्रतिहल्ला करेल अशी कल्पनाच शत्रूने केलेली नव्हती. आणि त्याच बेसावत क्षणी 19 नोव्हेंबर 1942ला स्टॅलिनग्राडच्या दक्षिण आणि वायव्य बाजूने अचानक 2 सेना प्रकट झाल्या आणि स्टॅलिनग्राडपासून पश्चिमेला 50 किलोमीटरवरील कालच या गावी 23 नोव्हेंबरला एकमेकाला मिळाल्या. स्टॅलिनग्राडच्या दिशेने तोफांची आतिषबाजी सुरू झाली आणि 11 लाख एवढा प्रचंड सेनासागर, ज्यात 894 रणगाडे, 13,000 तोफा आणि 1500 विमाने होती, स्टॅलिनग्राडला वेढा टाकायला निघाला. प्रथम काही लाख स्टॅलिनग्राडच्या लोकसंख्येला 3 लाख जर्मन सैन्याने वेढा टाकला आणि आता तेच सैन्य एका मोठ्या वेढ्यात अडकले होते. या ऑपरेशन युरेनसला 2 महिने अगोदरच सुरुवात झाली होती. झुकाव आणि वॅसिलेवस्की यांनी प्रचंड प्रमाणावर सैनिक भरती केली होती. आता आकडे स्टॅलिनच्या बाजूने होते आणि त्याने आपला फास आवळायला चालू केला. रशियन विमाने स्टॅलिनग्राडवर घिरट्या घालू लागली आणि पत्रके टाकू लागली, स्टॅलिनग्राड ही तुमची दफनभूमी आहे, पण जर पॉलिसने शरणगती पत्करली तर तुम्हाला योग्य ती वागणूक दिली जाईल. हिटलर एक फार मोठी चूक करत होता आणि जी चूक तो यापुढेही करणार होता ती म्हणजे आपल्या मुख्यालयात बसून प्रत्यक्ष युद्धभूमीवरील परिस्थितीचे नियंत्रण. युद्धभूमीवर लढणाऱ्या सेनाधिकाऱ्यांना हे निर्णय घेता येत नव्हते. 2.5 लाख सेनेबरोबर वेढा तोडून पश्चिमेला मागे फिरण्यास पॉलसला त्याने संमती दिली नाही. हिटलरने स्पष्ट नकार दिला. ही डावपेचात्मक माघार, स्ट्रॅटेजिक रिट्रीट होती हे हिटलर समजू शकला नाही. माघार म्हणजे पराभव असे त्याचे सोपे गणित होते आणि पराभवाचा जर्मन सैन्यावर आणि जनतेवर होणारा नकारात्मक परिणाम तो जाणून होता. नोव्हेंबर 1942मध्ये आपल्या सेनाधिकाऱ्यांसमोर बोलताना एका सभेत स्टॅलिनग्राड जिंकल्याची वल्गना त्याने केली होती. खरं तर लुफ्तवाफेच्या सहाय्यानं शहरात अडकलेल्या सर्व जर्मन सैन्याला एअरलिफ्ट करता येणार होते, पण गोरिंगने हिटलरला सांगितले की पॉलसने बिनधास्त लढावे. लुफ्तवाफे त्याला कोणत्याही गोष्टीची अडचण येऊ देणार नाही. हिटलरला असे मनाजोगते सल्ले देणारे लोक आवडायचे.
त्याने गोरिंगचा सल्ला उचलून धरला. 6th आर्मीला दररोज 300 टन एवढ्या रसद आणि दारू गोळ्याची गरज होती. लुफ्तवाफेची क्षमता होती 120 टन. उपासमार अटळ होती. पॉलस लढत होता, पण रशियन सेना आता स्टॅलिनग्राडच्या वेशीवर पोचली होती. जर्मन सैन्य मनातून खचत चालले होते. आशा नसलेल्या पॉलसच्या सैन्याला एक आशेचा किरण दिसला. डिसेंबर 1942च्या शेवटच्या आठवड्यात हिटलरने एरिक वॉन मॅनस्टीन या सरसेनापतीला स्टॅलिनग्राडचा वेढा बाहेरून फोडण्यास पाठवले. आपला फ्युरर आपल्याला टाकून देणार नाही अशीच या 6th आर्मीतल्या बहुतेकांची समजूत होती. मॅनस्टीन आपल्या सैन्यासह डॉन नदीच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचला. स्टॅलिनग्राडपासून 50 किलोमीटरवर त्याला रशियन सेनेने कडवी झुंज देऊन अडवून धरले. मॅनस्टीनने रशियन सेनेच्या सामर्थ्याचा अंदाज घेतला आणि आपण हा वेढा कधीच फोडू शकणार नाही ही गोष्ट त्याने हिटलरकडे कबूल केली आणि 6th आर्मीची शेवटची आशा देखील मावळली. 30 जानेवारी 1943ला हिटलरने पॉलसला फील्ड मार्शल ही पदवी दिली. पॉलसने शरणागती पत्करू नये म्हणून एका पदाचा हा त्याच्यावर टाकलेला भार होता, कारण कुठल्याही फील्ड मार्शलने आजवर शरणागती पत्करली नव्हती. पण जे आजवर झाले नव्हते ते आता होणार होते. हिटलरने पराभव तर कधी बघितला होता, पण तोही आता बघणार होता. 31 जानेवारी 1943ला फील्ड मार्शल फ्रेडरिक पॉलसने शरणागती पत्करली. स्टॅलिनग्राड स्टॅलिनने जिंकले आणि इथून पुढे प्रत्येक लढाई स्टॅलिनच जिंकणार होता. दोस्तांचा हा पहिला मोठा विजय होता. चर्चिलचे शब्द वापरायचे तर हा शेवट नव्हता, ही शेवटाची सुरुवातही नव्हती, पण हा सुरुवातीचा शेवट नक्की होता. यापुढे नवी सुरुवात दोस्तांच्या विजयाची. स्टॅलिनग्राड जिंकण्याची किंमत फार मोठी होती. जेवढे सैन्य ब्रिटन आणि अमेरिकेने पूर्ण दुसऱ्या महायुद्धात गमावले, तेवढे सैन्य रशियाने फक्त स्टॅलिनग्राडमध्ये गमावले होते. दुसऱ्या महायुद्धाचे पारडे फिरवणारी सर्वात मोठी लढाई कोणती, तर स्टॅलिनग्राड हे त्याचे निर्विवाद उत्तर आहे. यानंतर लाल सैन्य कधी हरले नाही. वोरोनेझ, कर्स्क, खार्किव, कीव, वॉर्सा ते एप्रिल 1945मध्ये बर्लिनपर्यंत ते अडले नाही. लेबेनस्ट्रॉम म्हणजे लिव्हिंग स्पेस म्हणून ज्या रशियाकडे तो पाहत होता, तोच रशिया, तेच हीन वंशाचे बोल्शेविक त्याच्या घरास घुसले आणि 1-2 नव्हे तब्बल 45 वर्षे त्यांनी हिटलरच्या मातृभूमीला आपल्या पंजात जखडून ठेवले. हिटलरच्या नाझी महत्त्वाकांक्षेची किंमत सबंध देशाला मोजावी लागली. हिटलरने पळपुटेपणाचा आत्महत्येचा मार्ग निवडला, पण देशाला आत्महत्या करता येत नव्हती. त्यांना सहन करावे लागले आणि 1000 वर्षे जे टिकणार होते ते जर्मन राज्य जेमतेम 12 वर्षे टिकले. आज स्टॅलिनग्राडच्या मामायेव टेकडीवर एक भव्य स्मारक उभे आहे. एका स्त्रीने तलवार उगारली आहे आणि रौद्र रूप धारण केले आहे. ती हाक मारते आहे. या स्मारकाचे नाव आहे द मदरलँड कॉल्स, म्हणजे मातृभूमीची हाक. ज्या लाखो लोकांनी प्राणांची बाजी लावून आपल्या मातृभूमीचे रक्षण केले, त्यांच्या सन्मानार्थ हे स्मारक उभं आहे. पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी 200 पायऱ्या आहेत, ज्या 200 दिवसांच्या स्टॅलिनग्राडच्या लढाईच्या निदर्शक आहेत. वॅसिली चुकोव, वॅसिली झेटसेव या वीर पुरुषांचं दफन याच टेकडीवर मातृभूमीच्या पायात करण्यात आलेलं आहे. 6-7 वर्षाच्या लहान मुलापासून वृद्ध स्त्रियांपर्यंत हजारो लोक युद्धात उतरले. पराभव होत असताना ते आले, काही मेले, जे जगले ते जिंकून बाहेर पडले. मातृभूमीचा स्वाभिमान त्याने टिकवला. त्यासाठी ज्या त्यागाची, निर्धाराची गरज लागते तो त्यांच्याजवळ होता. अशा त्यागाने आणि निर्धारानेच देश महासत्ता बनत असतो, त्याला दुसरा मार्ग नाही. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांच्या बरोबर शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.